पाणी बॉटल पाठवायचंय. पंच कामगिरी बघता तिथं तुझा ढगे सरपंच माजी बेलगाव ढगा. स्ट्राइक वर आहे ते राजाभाऊ गामने, अतिशय नावाजलेला फलंदाज. नॉन स्ट्राइक वर आहे ते नंदूजी मांडे. 5 षटकांचा हा सामना. हॅलो हॅलो, पहिलाच बॉल फटका फसलाय, खाली शतरक्षक जोडला गेलाय, अगदी सुंदर जाईल, आल्या पावली परतावं लागतं, बॅटर बाद झाल्यात. पहिला झक्का लागलाय तो जाणता राजा बेलगाव टीम क्रिकेट संघाला. अतिघाई संकट निर्माण करी आणि संकटावरती स्वार झाले गोलंदाज आणि एक संकट दूर केलं. पहिला धक्का लागलाय, बॅटर बाद झाल्यात. गोलंदाजाकडे आपण पाहतोय, स्विंग अँड मिसचा मारा आहे. सँडी स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्राइकला नंदू. अगदी ही जोडी बडे मॅच छोटे मिया. अडवा बॅटना फ्लाय झाला, कन्वर्ट झाला, अति सुंदर फटका आहे, त्यावरती मोहर किती धाव्यांची लागेल. भरपूर चांगला फिल्डिंग, दुसऱ्या धावेसाठी इंटर झालेत आणि पाहता पाहता 2 धावा कन्वर्ट झाल्यात. 2 धावा कन्वर्ट झाल्यात. पहिल्या बॉलवरती मात्र विकेटचं पतन राहिलं, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा कन्वर्ट झाल्या. अकाउंट ओपन झालंय, ते जाणता चषक बेलगाव टीमचं, अर्थी त्यांच्या नावानं हा चषक भरवला गेलाय. 2 धावा कन्वर्ट झाल्यात. या जोडीकडे ताकद आहे, विश्वास आहे, परंतु गोलंदाज सुद्धा सक्षम सफल गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल लो फुलटॉस बॉल, डोळे पाहणी देणारा बॉल फिट असेल, कारण भरपूर उंची या बॉलने ठेवली गेली. अगदी पाहिलं गेलं तर यावरती किती धावा जोडल्या जातील. 2 तर जोडल्यात, 2 प्लस 1 एकूण टोटल 3 आणि 3 धावेने धावफलकाला जोड. धावसंख्या झाली धावफलकावरती 5 धावा. पंजा झालाय, 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. येणारा बॉल फिट आहे फलंदाजासाठी, ही परवानी जोडली जाईल. यस, ताकतवर फटका है, ताकतवर फटका है, बेड़ा होगा पार तो मिलेंगे 4, बेड़ा होगा पार तो मिलेंगे 4. चौकार आलाय, कन्वर्ट झाला आहे, बिग 4 चौकार आणि धावसंख्या झाली 9 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्यात 9 धावा. अगदी सुंदर बॅटिंग राहिलेली आहे. या क्षणाला हा चौकार मात्र कन्वर्ट केला गेलाय. नेक्स्ट बॉल, फलंदाज तयार, स्ट्रायकर एंड वरती. अजून एक फ्लाय केला, हवेत बॉल आहे, फटका फसलाय, खाली शतरक्षक जोडले गेलेत, झेल टिपलाय, अजून एक धक्का लागलाय, तो बेलगाव टीम क्रिकेट संघाला. बॅटर बाद.
यस तर अजून एक डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडू सोडला गेलाय. यस अजून एक कन्वर्ट राहिलाय. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफ रिझनला कन्वर्ट राहिलाय. अगदी या क्षणाला मात्र मोहर लावले चौकाराची आणि 4 धावा जोडल्या गेल्यात. 13 धावा धावफलकावरती. अमोलच्या बॅट मधनं हा कन्वर्ट प्रहार चौकार आलाय. All the best. All the best, Papa. अमोलच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. अमोल नावामध्ये ताकद आहे. अमोल एक मोठा ब्रँड आहे. अगदी सातत्याने या महाराष्ट्राच्या परिपटलावरती एक मोठं नाव अमोल बटर असेल, अमोल चीज असेल. यास कन्वर्ट राहिलाय ताकदवर शॉट आहे. क्षेत्ररक्षक होते डोक्यावर फ्लाय झालाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे. अगदी या क्षणाला जसं सुईतनं धागा पेरावा तसा हा पेरला गेला फटका लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे. जोडल्या जातील या बॉलवरती 6 धावा. बॅटरच्या बॅटमध्ये ताकदवर शॉट पहिला मिळाला. अगदी जोडल्या गेल्या 6 धावा. आगाज झालाय 6 न आणि धावसंख्या झाली 3 षटकार जर आले तर मात्र हे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे. हो अजून एक कन्वर्ट राहिलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये आहे. एक पूर्ण झाली दुसऱ्या धावेसाठी इंटर होतात आणि पाहता पाहता 2 कन्वर्ट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्यवस्थापन समिती चेरअप करा आरडाओरडा कमी करा. चेरअप करा आरडाओरडा कमी करा. टाळ्यांनी प्रोत्साहित करा. अगदी पॅनलिस्ट तुम्हाला सुद्धा दिलं जाईल बरं का. यास ताकदवर शॉट आहे. काय अफलातून स्ट्रोक होता. स्वेल लेग डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावर फ्लाय झालाय. काय जबरदस्त फटका होता. फटक्यामध्ये ताकद होती, अदाकत होती, सर्व गुण संपन्न फटका होता आणि धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 27 धावा. आदित्य ढगे सुवर्ण अक्षरामध्ये स्कोरिंग करतायत. अगदी त्यांच्या माध्यमातून एजे मोबाईलचे प्रोटेक्ट सुद्धा मिळत आहेत. अगदी या स्पर्धेला फार मेहनतीचा काम आदित्य ढगे यांच्या राहिलेला आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती. क्या बात आहे. अजून एक आडव्या बॅटने स्लॉट फटका कन्वर्ट राहिलाय. हा सुद्धा 1 टप्पा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आहे आणि धावसंख्येत 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 31 धावा. उभा राहणं गरजेचं आहे की फटके सजवणं गरजेचं आहे. नुसतं उभा राहिला तरी चालेल. तर हा चौकार कन्वर्ट झालाय. धावसंख्येत 4 नबाड आणि 31 धावा धावफलकावरती. 31 टू लॉस ऑफ टीम जाणता राजा बेलगाव. नेक्स्ट बॉल तयार. अजून एक हवेत बॉल आहे. खाली क्षेत्ररक्षक जोडले जातील. उंची जास्त आहे, रुंदी कमी होती आणि दुसऱ्या धावेसाठी इंटर झालेत. पाहता पाहता 2 धावा कन्वर्ट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची सफळाई हरणाची गती पहिला मिळाली. 2 धावा कन्वर्ट झाल्या. झेल मात्र धरतीला दान केला. फलंदाजाला मिळालंय जीवदान. 33 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक चालू आहे दुसरं आणि अगदी 5 ओव्हरचा पहिला पूर्वार्ध चालू आहे. दिवस क्रमांक 5 तुम्ही अनुभवताय जाणता राजा चषक 2024 चा दैत्यमान 16. तब्बल ही स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या लाख मोलाच्या स्पर्धेच्या अंतर्गत यजमान संघ अर्थात ज्या संघाने मैदान बनवला, ज्यांना खडा माहिती आहे, ज्यांना माती माहिती आहे, ज्यांना गवत माहिती आहे, ती टीम मैदानावरती खेळतीया. हो आडव्या बॅटने फ्लाय झाला बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक स्टार फटका होता आणि या क्षणाला गोइंग 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. हा चौकार काय कन्वर्ट राहिलाय. गुड बॅटिंग पाहायला मिळते. पार्टनरशिप सुद्धा जोडली गेली अतिशय चांगली. त्यामध्ये स्वस्तात 2 गडी बाद झाले. नंदूभाऊ अगदी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते जर नॉट आउट राहिले
यस तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. नॉट आउट राहायचं आहे, परंतु ते पण 75 धावा या जोडायच्या आहेत. 75 धावा जोडल्या नॉट आउट राहून तर मात्र डेफिनेटली 2100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 24 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर नंदू मांडे यांच्या बॅटमधनं ह्या 24 धावा सगळ्याच्या सगळ्या धावा त्यांच्याच बॅटमधनं आल्यात. मग अमोल असेच गेलेत का फक्त फिरायला तिकडे ह्या ओव्हरचं का? बरोबर. आता ते त्यांची पाळी आहे, असं म्हणजे ते मारतील. आता महाराष्ट्र पोलीस आहेत अगदी या ताकदवर फटका आहे, अफलातून स्ट्रोक आहे, गॅप सिलेक्शन जोडलं जात आहे, शतरक्षक जोडले जात आहेत. किती धावा कन्वर्ट होतील? 2 कन्वर्ट झाल्या, तिसऱ्या धावेसाठी इंटर होतात. पाहता 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 3 धावा कन्वर्ट झाल्यात. अतिशय सुंदर 3 धावा कन्वर्ट झाल्यात. हॅलो 40 धावा धावफलकावरती. 13 बॉलचा खेळ झालाय. या ताकतवर शॉट आहे, मजबूती से ये जोड़ फेविकी की है, टूटने वाली नहीं है. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, आएंगे 6 रन. 6 धावा अजून जोडल्या जातील नंदू मांडेच्या बॅटमधनं. जशी ताकद जसं वजन होतं ना तसं या वजनावरती सुद्धा 100 रन फटका कन्वर्ट केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 100 धावा झाल्या तर संदीप मांडे यांच्याकडनं 1100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. टीम साठी 1100 रुपये. अजून एक स्लॉट होता, पार्किंग लॉट मध्ये दाखल केलंय. नंदू मांडे ऑन फायर नाव झालेत या क्षणाला. काय ताकद आहे, काय अदाकत आहे, काय विश्वास आहे. जसा बॅटच्या रडार मध्ये येतो तसा मात्र बॉलला फ्लाय केला जातोय या क्षणाला आउट ऑफ पार्क. आणि तिसरा जर षटकार आला तर मात्र प्रभाकरांना ढगे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. एजे मोबाईल कडनं सुद्धा प्रोटेक्ट आहे हेडफोनचं. तिसरा षटकार जर आला पॅटरच्या बॅटमधनं तर मात्र ही पर्वणी जोडली गेली. यास अजून एक फ्लाय झालाय. ताकदवर बॅटिंग आहे आणि या मैदानावरती उगाच त्यांनी मेहनत नाही घेतली. जे आउटफील्ड बनवल्या, जो पिच बनवला, या माणसानं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून ही पिच बनवले. तेव्हा फलंदाज मात्र या मैदानावरती आपली जी हवा आहे, हवा कधी दिसत नाही परंतु बॅटिंग अगदी दाखवून दिली गेली. चौथ्या षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाजाला किंमत राहील का? हो चेंडू होता, ऑन साइडला उडवला. आएंगे 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 4 4 4 4 अलाउन द कार्पेट. फटका होता जमीनला दंदन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. शेवटचा बॉल आहे. गोलंदाजाची धुलाई अगदी जर पाहिलं गेलं तर संतूर साबणानं केली आहे, निरमा पावडरनं केलेली आहे. येईल का षटकार, येईल का षटकार, येईल का षटकार. कोलो टप्पाचा बॉल होता, बॅटनं फ्लाय करायचा होता. या क्षणाला डिंग ब्रेक आहे. चला चला फोकस करो, अनिल जा रहा अंदर. बासष्ट धावा झाल्यात. नंदू मांडे अगदी 46 धाव्यांवरती खेळतोय आणि 50 जर त्यांची झाली तर कोण असा दिलदार लाल आहे का? लाल 501 रुपये देणार आहे राजीव भाऊ कांबळे यांच्याकडनं. 500 तबांना यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. नवनाथ मते यांच्याकडनं. हे कॅश प्राइज आपल्या समोर द्यायचं बरं का? तुम्ही सांगाल
ऑनलाईन मारतो, गुगल पे मारतो, फोन पे मारतो, नंतर देतो, थोड्या वेळ देतो, असं काही नाही. रोख टू रोख, हा कॅश. आणि अगदी SSK एम्पायर चे प्रोप्रायटर ज्यांनी आमची व्यवस्था केली त्यांच्याकडनं सुद्धा परवानी 500 रुपयाची आहे. कपिल भाऊ बावले यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. 50 झाल्याच्या नंतर 46 धाव्यांवरती खेळत आहेत. शॉर्ट बॉलचा बॉल होता. अगदी या क्षणाला आपण पाहू शकाल लाईन खराब आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज केलाय. क्रिकेटच्या परिपटलावरती हे नेहमीच सत्य आहे की तुमचा वेग किती महत्वाचा आहे याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तुमची दिशा मात्र चांगली ठेवा. रामावते साहेब या वरती या फटका फसला नाही. शतरक्षक जोडले जातील, एकच सिंगल जोडली जाईल. हो 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 हो, अगदी जर पहिले गेले तर जो फलंदाज ऑन फायर नाव झाला ज्याच्या बॅटमध्ये 46 धावा आतापर्यंत आल्या तो फलंदाज स्ट्रायकर एंड वरती जोडला जातोय. नंदू मांडे एक नावाजलेला फलंदाज. 11 बॉल मध्ये 46 धावा बनवल्या गेल्यात. 12 बॉल मध्ये 50 होतील का हे पाहणं सुद्धा फार महत्वाचं असेल, कारण या स्पर्धेच्या अंतर्गत मॅन ऑफ द मॅच सिरीज सुद्धा मिळणार आहे. यास तर भरपूर भरपूर चांगला स्ट्रोक होता. अगदी नवरीला लाजवेल असा फटका होता आणि पॉइंट कव्हरच्या डोक्यावर हुक केलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 12 बॉल 52 धावांची साकार खेळी राहिली या फलंदाजाच्या बॅटमध्ये. अगदी पैशांचं उधळण होते आणि अगदी टाळ्यांचा गजर सुद्धा होतोय. जसा भजनामध्ये टाळ्या वाजल्या जातात तशा मैदानामध्ये सुद्धा टाळ्यांचा हा गजर होतोय. अजून एक आडव्या बॅटने फ्लाय झालाय. शतरक्षक होते परंतु चेंडू निघून जातोय. षटकार आहे, 6 धावा जोडल्या जातील. भरपूर दुरी आणि लांबी सुद्धा होती, उंची सुद्धा होती आणि मैदानाच्या बाहेर आहे. षटकार आहे, षटकार आहे. आम्ही पाहिलाय षटकार आहे. आमचं लक्ष होतं. कमेंट आली आहे 5000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. टीमचे मेंबर प्रभाकर अण्णा, प्रभाकर डॉक्टर साहेब यांच्याकडनं 5000 रुपयाचे कॅश प्राइज झाले. 5000 रुपयाचे कॅश प्राइज झाले. आजच्या स्वप्नात, आज रात्री स्वप्नात गोलंदाजाचा हा फलंदाज येणार. रात्री स्वप्नात गोलंदाजाचा हा फलंदाज येणार 100%. कारण आज जर पाहिलं गेलं तर बॅटिंग अशी होतीये जसं म्हटलं जातं ना 82 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 100 धावा होतील का? ट्रिपल आकडा एकावरती 2-0 पाहायला मिळतील का ह्या मैदानाच्या आतमध्ये? काय कोरी करकरीत बॅटिंग होती. अजून एक गिफ्ट मोबाईल वाल्याकडनं एजे मोबाईल यांच्याकडनं 82 धावा झाल्या. 83. तुम्ही पण मोजत जा. हा भरपूर झालाय, भरपूर झाला. बस ना, थांबू का? गेम थांबायची का? काय जबरदस्त बॅटिंग आहे. पॉवरफुल फटके. अजून एक षटकार आलाय. हो हो हो, ऑन साइडला कन्वर्ट झालाय. सिंगल कन्वर्ट झाली. एकच धाव जोडली जाईल. धाव संख्येत 1 नबाड आणि धाव फलक पोहोचलाय 83 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे. 4थं षटक चालू आहे. अजून 1 ओव्हर बाकी आहे. 100 धावा बनवायच्या आहेत. ती ताकद लावली आहे, पणाला लावली आहे. मी खेळतोय, माझं नाव मोठं आहे. क्रिकेट खेळा स्वतःच्या नावासाठी नाही, स्वतःच्या भावासाठी नाही, तर बिलगाव डगा गावासाठी खेळा. आणि अगदी कोरी करकरीत बॅटिंग राहिली नंदू मांडेच्या बॅटमधनं. अजून एक फ्लाय झालाय. सिंगल कन्वर्ट झाली. दुसऱ्या धावेसाठी इंटर होतील. पाहता 2 धावा कन्वर्ट झाल्यात आणि 2च धावा ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जोडली 85 धावा. अजून एक षटक बाकी आहे. 6 बॉल साठी स्ट्रायकर एंड वरती जोडले जातील. नंदू मांडे अगदी आतापर्यंत जी धावा बनवल्यात सर्वाधिक मोलाचं सहकार्य आणि अगदी कोरी करकरीत बॅटिंग राहिली आहे फलंदाज नंदू मांडेची. 15 बॉल मध्ये 65 धावा बनवल्यात आतापर्यंत. 15 बॉल मध्ये 65 धावा बनवल्यात. या स्पर्धेच्या अंतर्गत 6 बॉल आहेत आणि 6 बॉलच्या अंतर्गत जर 6 बॉल मध्ये 36 आम्ही पहिले आहेत आणि 6 बॉल मध्ये 35 आले तर वैयक्तिक 100 होतील. 6ला पहिलाच बॉल अगदी सुंदर ठेवलाय गोलंदाजानं. बीट केला गेलाय फलंदाजाला. डॉट बॉल आलाय. 85 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर चांगली बॅटिंग. 16 बॉल 65 धाव्यांवरती खेळतोय. नाबाद राहिला आतापर्यंत आणि नाबाद राहिल्याच्या नंतर अगदी पहिलं गेलं तर संदीप नवनाथ मते आणि प्रसाद ढगे 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. येणारा बॉल. हो लाईन खराब आहे. या क्षणाला पाहू शकाल आमचे
दत्तू दादा ढगे क्वालिफाईड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अगदी या क्षणाला मात्र बॉल वाईड आहे. एक्स्ट्राची धाव धावसंख्या झाली आहे 86 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आज यजमान संघानं जे कर्तृत्व पणाला लावलं, सिद्ध केलं की आम्ही आमच्या मैदानावरती अगदी सुंदर खेळ दाखवू शकतो आणि ते दाखवलं गेलंय. अजून एक बॉल खराब आहे. वाह, 2 चेंडू खराब सोडले. समोर बॅटर आहे. जोपर्यंत वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा मात्र रोखल्या जाणार नाहीयेत. 87 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यस, अगदी सुंदर बॉल, डॉट बॉलची सांगता झाली. यस, ताकदवर फटका आहे, ताकदवर फटका आहे. अफलातून स्ट्रोक आहे. ऐवज जरी टिपला तरी तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे बरं का या स्पर्धेच्या अंतर्गत. पण हा षटकार मात्र 93 आणि अगदी खेळतोय 71 धाव्यांवरती. वैयक्तिक 71 धावा एकट्याच्यात. ऐवज टिपा मैदानाच्या बाहेर प्रेक्षक राजांसाठी परवानगी आली. 101 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मैदानाच्या बाहेर जल टिपा आणि व्यवस्था करा नाश्त्याची. 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अजून एक झाला मैदानाच्या बाहेर फ्लाय. अगदी आमच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. समालोचन कक्षाला सलामी दिले. बॉल निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 6. 99 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 99 ट्रिपल आकडा जोडायचा. एकावरती डबल शून्य जोडला जाईल का हे पाहणं सुद्धा फार महत्वाचं असेल. स्वतःच्या जर धावा पाहिल्या तर 77 धाव्यांवरती खेळतोय पाटर नंदू मांडे ऑन फायर नाव. याच तर नंदू मांडेची फॅमिली संपूर्ण या स्पर्धेला जोडले गेलेत आणि अगदी कोऱ्या करकरीत कागदासारखी बॅटिंग केली आहे. 71 धाव्यांवरती खेळतो बॅटर. अजून एक फ्लाय झाला. आडवा बॅटनं फ्लाय केला. क्षेत्ररक्षक होते फक्त पाहत राहिले. दर्शक बनले आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जमिनीला गुदगुल्या करत जमिनीला दंदन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय आणि धावसंख्या झाली आहे तब्बल 103 धावा. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर मात्र 101 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी अशी बॅटिंग अगदी मी या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती अगदी पहिल्यांदा पाहिलेली आहे. शेवटचा बॉल आहे. अगदी ताकदवर शॉट आहे. ताकदवर शॉट आहे. गगनचुंबी प्रहार आहे आणि ऐवज हे टिपायला गेले होते परंतु टिपता आला नाहीये. झेल जरी सोडला असेल परंतु धावा कमी होणार नाही. जोडल्या गेल्या 109 धावा या स्पर्धेच्या अंतर्गत सर्वाधिक महागडा स्कोर आपण पाहू शकाल. तब्बल जाणता राजा चषक ज्यांनी भरवला, ज्यांनी आवर्जून मेहनत घेतली नंदू मांडे यांचा तर आभार तर आहेच. अगदी कोरी करकरीत बॅटिंग राहिली. वैयक्तिक धावा जर पाहिल्या नंदू मांडेचा तर किती झाल्यात? एकट्याच्या धावा. एकट्याच्या वैयक्तिक धावा आपण पाहू शकाल 87 धावा झाल्या नंदू मांडे साहेब. अगदी ही रील्स संध्याकाळच्या वेळेला अगदी मोबाईल वरती सोडून द्या. अगदी कॅप्चर काढा आणि सोडून द्या की अशी टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती वयाकडे पाहिलं जात नाही मित्रांनो. जुनं सोनं विकायचं नसतं, हे जनतेला दाखवायचं असतं. आज दाखवून दिलं नंदू मांडेने की काय पॉवर आहे. जी पॉवर आहे ती दाखवून दिले. अगदी टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती वैयक्तिक नावात 87 धाव्यांची वादळी खेळी, एक सक्रिय वादळी, एक दैत्य वादळी खेळी पाहायला मिळाली.
हॅलो गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रभाकर अण्णा ढगे 5 ओव्हरची मॅच लेस टू द प्ले ग्रीन सिग्नल मिळतोय पहिलाच बॉल अगदी सुंदर हाताळलाय त्यावरती किती धावांची मोहर लागली जाईल आणि एकच सिंगल धाव क्रिकेट टेनिस क्रिकेटला मात्र पहिलं गेलं तर वयाकडे सातत्याने पहिलं जात नाही आजच्या दिवसामध्ये जाणता राजा चषक पाहत असताना बेलगाव टीमनं बनवल्या तब्बल 108 धावा 108 धावा म्हटल्यावरती या स्पर्धेच्या अंतर्गतला सर्वाधिक मोठा स्कोर आणि गोलंदाजी सातत्याने पहिलं गेलं तर जबाबदारी कॅप्टन कुलनं घेतली हो स्विंग केला जातोय बॉल विकेट मिळाली प्रभाकर ढगे यांना विकेट मिळाली अगदी या क्षणाला बॅटर बाद झालाय पहिला धक्का लागलाय पहिला धक्का नाही लागला तर 440 चा होल्ड लागलाय तो टीम लहांगेवाडी टीम क्रिकेट संघाला बॅटर बाद झालाय हॅट्रिक जर झाली तर मात्र भारत लांगे यांच्याकडनं 1100 रुपयाचा कॅश प्राइज अण्णांसाठी हे पारितोषिक आलंय एक फार गोड व्यक्तिमत्व सातत्याने पहिलं गेलं ना तर साखर किती गोड आहे याला महत्व नाही मध किती गोड आहे याला महत्व नाही अगदी साखर आणि मधाहून गोड व्यक्तिमत्व प्रभाकर अण्णा ढगे अगदी गोलंदाजी मार्क वरती एक विकेट मिळवली हो क्या बात आहे तेच तर राहुल शिंदू लाईन टप्पा आणि सर्व गुण संपन्न गोलंदाजी होती काय जबरदस्त गोलंदाजी आज त्यांची कन्या सुद्धा या स्पर्धेला जोडली गेली गायत्री ढगे स्पर्धेच्या अंतर्गत बाबांची मॅच पाहिला जोडली गेली आणि चांगली गोलंदाजी बाबांची होत असताना कौतुकास्पद खऱ्या अर्थाने त्यांची कामगिरी राहिलेली या स्पर्धेच्या अंतर्गत अजून एक चांगला बॉल हाताळला गेलाय पुढचा दरवाजा बंद होता मागच्या दरवाजाने चोरी करायचा प्रयत्न होता परंतु तसं घडलं नाही बॉल डॉट आलाय काय जबरदस्त गोलंदाजी होती मेटेटरी पॉवर प्लेचा षटक म्हटल्यावरती पहिल्या षटकाच्या अंतर्गत 38 सर्कल मध्ये जोडले जातात 9 क्षेत्ररक्षक आणि ती संधी घेऊन फलंदाज आक्रमक होत असतात ती आक्रमकता पहिला मिळाली नाही आडव्या बॅटनं फ्लाय झालाय क्षेत्ररक्षक जोडले जातील पहिला मिळेल किती मिळतील 4 मिळेगा ओ चौकार आलाय आणि या क्षणाला अलाउन द कार्पेट फटका होता 4 धावा जोडल्या गेल्या या बॉल वरती धावसंख्या 4 बाद आणि धावफलकावरती जोडले गेलेत पाच धावा फलकावरती शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल शिल्लक उरलाय या ताकदवर फटका दुसरा विकेट येतोय अण्णांच्या खात्यामध्ये दुसरा विकेट येतोय अजून एक धक्का लागलाय लहांगेवाडी टीम क्रिकेट संघाला बॅटर बाद ओव्हरची समाप्ती झाली धावा फक्त खर्च केल्यात 5 धावा अव्वल दर्जाची गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये केली आहे प्रभाकर अण्णा ढगे यांनी अगदी सुंदर गोलंदाजी 2 विकेट मात्र त्यांच्या नावावरती राहिल्या दुसरं षटक चालू झालंय पहिल्याच बॉल अतिशय सुंदर लाईन टप्पा गोलंदाज अमोल बॉलिंग मार्क वरती आहे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत डॉट बॉलची संगत झाली तेज तर्रार चेंडू हाताळला गेला थर्ड मान रिजनला क्षेत्ररक्षक जोडले गेले बॉल वरती आले नियंत्रण ठेवलं बॉल उचलला फेक केला तत्पूर्वी स्ट्राइक रुटेड सिंगल कन्वर्ट झाली एक धाव जोडली जाते फलकावरती जोडल्या गेल्यात 6 धावा 110 बनवायचे आहेत 110 म्हणजे भरपूर मोठा
समुद्र पार करायचंय तुम्हाला, एक मोठा डोंगर पार करायचा आहे आणि तो डोंगर पार करत असताना जर अगदी पहिले गेले तर चौकार षटकारांची आतिषबाजी केल्याशिवाय पर्याय नाही आहे. हो हो, सेंचुबल क्रिकेटचा खेळ इथून एकच धाव जोडली जाते. सिंगल डबल पेट भरने वाला नाही या, एक एक धावेने विजय संपादन करणं सोपं नाही या. कारण या मैदानावरती पहिला ओव्हर अण्णांच्या माध्यमातून पहिलं गेलं तर फक्त 5 धावा खर्च करून 2 विकेट मिळवल्या. अमोलच्या माध्यमातून सुद्धा पहिलं गेलं तर अगदी पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल अशी गोलंदाजी होती. आणि अजून एक फटका फसलाय खाली, शतरक्षक गोल्डन डकचा शिकार बनवायचा आहे आणि गोल्डन डकचा शिकार स्वतःनं गोलंदाजी केली, स्वतःनं झेल टिपला, अजून एक धक्का लागला. तिसरा बॅटर बाद. यास अजून एक चांगला स्ट्रोक आहे आणि शतरक्षक जोडले जातील का, परंतु लॉंग ऑफ रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. महत्वपूर्ण फटका होता, चौकाराची गरज होती आणि तो चौकार जोडला गेला. यास ताकदवर शॉट, भरपूर चांगला स्ट्रोक होता. 1 टप्पा, 1 मोर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. ओव्हरची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जोडले गेल्या. स्कोरर धावा किती झाल्या? स्कोरर धावा 15, 3 लॉस ऑफ 15 रन्स विन. आपण पाहू शकाल बॅटिंग टीमच्या धावा 15, 12 बॉल मध्ये झाल्यात. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या 95 धावा. 95 धावा म्हटल्यावरती सरासरी अशी जोडली जाते. मला वाटतं 31.50 ची सरासरी आहे प्रति ओव्हरला. 31.50 ची सरासरी आहे. समीकरण सोपं नाही, फार अवघड आहे. गोलंदाजानं विकेट जर घेतली, 3 विकेट जर घेतल्या तर 1000 आणि 1 विकेट घेतली तर राजहंस ढगे हॅट्रिक घेतली तर 1001 आणि एकच घेतला तर मला वाटतं आदित्य ढगेकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यास आदरणीय विद्यमान रामदासजी रहाडे साहेब या स्पर्धेला जोडले गेले. कोण व्यक्तिमत्व या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. एक खरी अर्थानं एक तारा सितारा रामदासजी रहाडे साहेब. हो हो हो, पकडल्या. पहिल्या मोमेंटला सोडले होते, दुसऱ्या मोमेंटला टिप लागेल आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय आदित्य ढगेकडनं गोलंदाजासाठी. अजून 2 विकेट जर आल्या तर राज ढगे, एका बाजूला राज एका बाजूला हंस म्हटल्यावरती सर्वाधिक एक चांगलं नाव या परिपटलावरती आपण ऐकता मित्रांनो. राज हंस ढगे याच्याकडनं 3 विकेट साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. चौथा धक्का लागलाय. अजून 2 विकेट या ओव्हर मध्ये. यास बॉल हवेत आहे, फटका फसलाय, शतरक्षक पोहोचू शकत नाहीयेत.
कारण नो मॅच लँडला बॉल पडला जातोय. 2 धावा कन्वर्ट झाल्यात. 2 धावा कन्वर्ट झाल्यात. किती धाब्याने पराभूत केलं जाईल. लांगेवाडी टीमला भरपूर धावा जोडायच्या होत्या. काय अफलातून बॅटिंग राहिली बेलगाव टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरच्या अंतर्गत आपण पहिली तब्बल 87 धाब्यांची एक साकार पारी. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉलची डिलिव्हरी पहिला मिळाली. आपण पाहिलं गेलं तर नंदू पांडे यांची बॅटिंग अगदी ऑनलाईन पाहत असताना तिथे राहिलं नाही आणि डॉक्टर साहेब ऑपरेशन सोडून इकडे आले. कारण क्रिकेटची एक वेगळीच हौस आणि मजा असते. कारण क्रिकेट म्हटल्यावरती अन्न नसलं तरी चालेल, पाणी नसलं तरी चालेल, फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. कारण असा एक स्पोर्ट आहे डोक्यावरती घेतला गेला टेनिस क्रिकेट. 1 विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. राज ढगे 1 विकेट 500 रुपयाचे कॅश प्राइज. ओ बाउन्स आहे, बाउन्स आहे. या क्षणाला पाहिला मिळाला. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. तेच तर फ्रीड बॉल असेल. जास्त आपण पाहू शकाल डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती झाली आहे. विकेट मिळाली आहे. बॅटर बाद. भिलोळी टीमचे कॅप्टन आणि पिंपळा 11 या टॉस साठी या स्कोलवर टप्पाचा बॉल. अजून एक चेंडू डिस्ट्रॉय झालेत बॅटर. दांडी दांडी गोल. बॅटर बाद. हॅट्रिक साठी परभणी आली आहे गोलंदाजासाठी. हॅट्रिक जर झाली निकम साहेब स्पर्धेला जोडले गेले त्यांच्या माध्यमातून किती 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेच असती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला परभणी जोडली जाईल असे हस्ते या स्पर्धेला जोडले गेल्यात. निकम साहेब आपण आलात या स्पर्धेच्या अंतर्गत तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर बक्षीस लावा. हॅट्रिक घ्यायची होती जमला नाही. हा डोक्याला हात लागला गेला. पश्चाताप झाला अगदी या क्षणाला. सत्ता गेल्याच्या नंतर काय होतं खुर्ची जाते तसं जणू झालं मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू आहे. संघर्ष साकोरे टीमची कॅप्टन या सज्जून एक बॉल डॉट आला. भरपूर फिरकीचा जादूगार. 2 कॅप्टन जोडले गेलेत.
अजून एक चांगला बॉल, डॉट डिलिव्हरी. यस, अजून एक चांगला बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिलाच बॉल, लाईन खराब आहे. एक्स्ट्राची धाव जोडली जाते. सामन्याची औपचारिकता शिल्लक उरली आहे. सामना गमावलाय लांगेवाडी टीम क्रिकेट संघानं. जास्त ऑन साइडला कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक बॉल वरती आले, नियंत्रण ठेवलं. बॉल उचलला जातोय, फेक केला जातोय. हा फक्त सामना आपण पाहतोय. इथून फक्त बॉल फेकले जातील आणि फलंदाज कन्वर्ट केला जाईल बॉलला. तर अजून एक चांगला फटका कन्वर्ट करायचा प्रयत्न करत असताना लॉंग ऑफ रिझनला, आणि कुठल्याही प्रकारच्या धावा मात्र घेतल्या जात नाहीयेत. यास अजून एक ताकदवर फटका आहे. क्षेत्ररक्षक जोडले जातील आणि परिणामी आपण पाहू शकाल यास तर चौकार आहे का? अजून एक चांगला चेंडू हाताळलाय.